नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आहे दीप अमावस्या, त्याच्यासाठी मग मी चालले बाहेर, कारण की बाहेर म्हणजे आमच्या इथे मंदिर आहे, तिथे छान असं दिव्यांचं प्रोग्राम नाही, काय बोलतात त्याला, म्हणजे असं दिवे रचलेले असतात, मस्त सगळेजण दिवे लावतात आणि मग ते मी तुम्हाला दाखवेल आता नेक्स्ट याच्यामध्ये। आणि मम्मी ऑलरेडी तिकडे दिव्यांची तयारी करते, ते कणकेचा दिवा वगैरे घेऊन जायचंय, परत आज अमावस्या पण आहे, त्यासाठी सगळं करायचंय, मस्त प्रोग्राम असतो। आणि 2 वर्ष आधी मी गेली होती, तर तेव्हा मी रेकॉर्ड नाही करायची जास्त, म्हणजे आता चालू केलंय मी, त्याच्यामुळे मी मग विचार केला आता चाललोच आहे तर मग एक छोटासा ब्लॉग होऊन जाऊ दे, म्हणून मग छोटाच असणार आहे ब्लॉग, काय जास्त मोठा नाहीये। तर आम्ही आता चाललोय, पण त्याच्या आधी मला रांगोळी काढायची आहे, मग मी रांगोळी काढून येते, छोटीशीच नॉर्मलची रांगोळी काढेल आणि मग आम्ही निघू। तुम्हाला वाटत असेल की एवढे मोठे केस आहेत, किती छान आहेत, आणि काय नाहीये छान, झाडू झालाय सगळा, त्याच्यासाठी मग हे वालं सिरम लावते मी, हे लावल्याने जरा स्ट्रेट होतात थोडेसे आणि जास्त असे बुरे नाही राहत, त्याच्यामुळे मी कमी बोलतेय, कारण की वाय नॉट, आला तर आला, नाही आला तर नाही आला, आणि अंधार झाला त्याच्यामुळे मग मी फ्लॅश लावून हे करते, ब्लॉग बनवते, सो कष्ट बघतायत। रात्रीचे वाजलेत आता, संध्याकाळचे वाजलेत 7 आणि आम्ही जाऊ। सो मम्मीची तयारी चालू आहे इकडे, एवढे दिवे, खूप दिवे आहेत तिकडे, ज्ञानेश्वरी वगैरे ठेवली आहे। एक काम कर ना, आपली माझी पिशवी घे ना। विद्यार्थी लभते विद्याधनार्थी लभते धनम, पुत्रार्थी लभते पुत्रान्, मोक्षार्थी लभते गतिम्। जपेत् गणपति स्तोत्रं षड्भिर्मासं फलं लभे, संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः। अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा या समर्पये, तत्सरित्या भवेत् सर्वा गणेशस्य सादरः। इति श्रीनारदपुराणे नाम गणेशस्तोत्रं सम्पूर्णम्। श्री A few moments later. तोंड करून नाही ठेवायचं, इकडे तोंड करून ठेवायचं, ते राहू दे, बरोबर घ्यायचं। हे चुकीचं आहे का? हा, सगळ्यांच्या घरात दिवे, आपल्याकडे 2 दिवे आहेत, हे जुगाड, ते दिन दिवाळी, गाई म्हशी दिवाळी, हे सगळ्यांच्या घरात दिवे। 2 आहेत, एक मोठी पप्पांची मंदिरात मागून थोडस काळं दिसतंय, लाईट, रात्रीचं चांगलं नाही दिसत एवढं। आमचाच लाग घाण पोपट झालेला आहे, हे सगळं आहे ना इथलं, इकडे सगळीकडे दिवे असतात, इथे सगळीकडे दिवे असतात, पण आता आज काय माहिती का नाहीये, सॅड। म्हटलं सगळीकडे दिवे असतील म्हणून मग मी तर हे पण केलं, हा ना, इथं आल्यावर काहीच पत्ता नाही, पोपट झालाय। मागच्या वर्षी जेव्हा आम्ही गेलेलो ना, तेव्हा जास्त सजावट वगैरे होती, आता काहीच नाहीये, जाऊ द्या, लय शांत होतं पण यावेळेस, म्हणजे संध्याकाळी जायचं, जाम मस्त असतं। हा, कुछ भी। आम्ही दुसऱ्या मंदिरात आलोय आता।
पण जसं की तुम्हाला सांगितलं की तिकडे गेल्यावर आम्हाला कळलं की काहीच नाहीये तिथे, दिवे वगैरे काही नाही लावलेले. पण जेव्हा आम्ही मागच्या 2 वर्ष आधी गेलेलो ना तेव्हा लावले होते. त्याच्यामुळे मला वाटलं की आता पण असेल, म्हणून मग आम्ही आता पण गेलो होतो. पण मग नाही, जाऊ द्या. पण दर्शन चांगलं झालं, कारण की आता उद्यापासून लागणार आहे सोमवार. सोमवार नाही, काय लागणार आहे, श्रावण. तर तिथं जास्त गर्दी असेल, एकदम जास्त, एकदम सगळ्या बायका येतात आणि सगळं घाण करून टाकतात. मग आज चांगलं दर्शन झालेलं आहे. आता उद्या जाऊ आम्ही, सकाळी सकाळीच जाऊ एकदम, कारण की नंतर जाम गर्दी असते. सो आजचा ब्लॉग एवढाच होता, छोटासा होता, पोपट झाला, बट असू द्या. नेक्स्ट ब्लॉग येईलच लवकर, तोपर्यंत स्टे ट्यून. बाय.